आपलं आरोग्य आपली जबाबदारीमध्ये मी या ठिकाणी पुणे येथे कात्रज एरियामध्ये आहेत। तुम्ही बघू शकता हे तीन मैत्रीण एकत्र येऊन व्यायाम करतात। खरंच यांचा आदर्श घेतला पाहिजे। आपण त्यापैकी आदरणीय उषा मॅडम यांना आपण विचारणार आहोत की त्याने व्यायामाला किती दिवसापासून येतात आणि त्यांचं आरोग्य कशा पद्धतीने स्ट्रॉंग आहे। मी उषा नारायण जोशी आहे। आधी कसरत राहत होतो तेव्हा संसाराच्या वजामुळे मला व्यायाम झाला नाही। इथे केव्हा आले 87 इकडे आलो आम्ही घर बांधून। तेव्हापासून हिंडतेच आपल्या दर दिवशी 1 तास 1.5 तास बाहेर पडते। भारतीय विद्यापीठमध्ये चक्कर मारत होते आणि व्यायामही करते। व्यायाम झोपून उठले की व्यायाम करूनच बाहेर पडते। वय पण आणि म्हणजे 85-86 वय आहे। अजूनही मी काही करू शकते, घरात सगळं करून मी खाते तेवढं सुद्धा आहे। घरची स्वच्छता साफता बाग बगीचा करते तेवढं मला काही वाटत नाही। हिंदून आले की मला पाय दुखत नाही, काही होत नाही। माझे मुलं डॉक्टर आहेत तरी मला एक दिवस औषध घ्यावं लागलं नाही अजूनपर्यंत। ब्लड प्रेशर नाही आहे, शुगर नाही आहे। ब्लड प्रेशर आहे, शुगर नाही। सगळ्यांनी व्यायाम केल्यावर सगळ्या जे मनाला शांतता मिळतो आणि विचार बरोबर बाजूला होतो आणि विचार आपले वाईट विचार बाजूला काढायला शक्ती येते आपल्याला। 4 लोकांमध्ये मिसळून हसत खेळत राहिलं ना आणि व्यायाम केलं ना फार आनंदाने जातो, आयुष्य जातो। त्याच्याने सगळ्यांनी हे अनुकरण करावा। देहासाठी 1 तास तरी काढायलाच पाहिजे, काढायला पाहिजे। आपलं आरोग्य राहिलं तर आम्ही सगळं काही करू शकतो। बघा बघू शकता यांचं वय आहे 85। आई आपण किती वर्षापासून व्यायामला येता? 30 वर्ष झाली आता मी येते। सकाळी किती वाजता उठता? सकाळी मला फार लवकर उठते, मी 4ला उठतेच आहे। बघू शकता आईचं वय आहे 85 वर्ष असून देखील दररोजचा आळस न करता व्यायामला येतात। खरंच यांचा आदर्श भारतातील सर्व नागरिक घेऊन व्यायाम केला पाहिजे की कारण की जर व्यायाम केला तर आईसारखंच स्ट्रॉंग होऊ शकता। आजकालची पिढी 50-60लाच रामनाम म्हणायची वेळ आलेली आहे, पण आईला बघू शकता की 85 वर्ष झाल्यानंतर देखील त्याने किती स्ट्रॉंग आहेत ह्याचा विचार करण्याची गरज आहे। त्यामुळे सर्वजण सकाळी उठा, स्वतःची काळजी घ्या, आयुष्य पुन्हा नाही। त्यामुळे प्रत्येक जण सकाळी आळस न करता व्यायाम केला पाहिजे। आई खरंच तुमचं खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय भारत।